पूर्वीचे IPCL व आत्ताच्या रिलायन्स नागोठणे प्रकल्पातील प्रकल्पग्रस्त प्राधान्य प्रमाणपत्रधारकांना कायमस्वरूपी नोकरी देण्याच्या मागणीसाठी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या आमरण उपोषणाला तीव्र स्वरूप प्राप्त झाले। उपोषणात सहभागी असलेल्या महिला आंदोलकांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली असून प्रशासन आणि कंपनी व्यवस्थापनाच्या दुर्लक्षाबाबत आंदोलकांनी तीव्र नाराजी व संताप व्यक्त केला। भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त सामाजिक संस्था चोळे ते नागोठणे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू असून रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड नागोठणे येथे प्रकल्पग्रस्त प्राधान्य प्रमाणपत्र धारकांना कायमस्वरूपी नोकरी मिळावी ही प्रमुख मागणी आहे। या संदर्भात महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली 24 जून 2025 रोजी मंत्रालयात बैठक झाली होती। त्यानंतर राज्याचे उद्योगमंत्री यांच्या दालनातही बैठक घेण्यात आली। या बैठकीमध्ये रायगड जिल्ह्यातील 324 प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्रधारकांना रिलायन्स नागोठणे कंपनीत कायमस्वरूपी नोकरी देण्याबाबत आदेश जारी करण्यात आल्याचं आंदोलकांचं म्हणणं आहे। मुख्य सचिवांनी रायगड जिल्हाधिकारी तसेच रिलायन्स नागोठणे कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना या आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या। मात्र कंपनी प्रशासनाकडून अद्याप आदेशाचे पालन करण्यात आले नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे। कंपनीकडून चालढकल आणि आडमुठे धोरण अवलंबलं जात असल्यामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतो। याच पार्श्वभूमीवर 2 जून 2026 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून रायगड जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग येथे बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात आला। उपोषणादरम्यान महिला आंदोलकांची प्रकृती खालावूनही प्रशासन आणि कंपनी व्यवस्थापनाकडून अपेक्षित दखल घेतली जात नसल्याचा आरोप करण्यात आला। भर रखरखत्या उन्हात आमरण उपोषण सुरू असताना शासनाचा एकाही प्रतिनिधी आंदोलकांची भेट घेऊन विचारपूस व चर्चा करीत नसल्याने कुछ तो गडबड है बाबा असा सूर उपोषणकर्ते व प्रकल्पग्रस्तांमधून उमटताना दिसतोय। प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळेपर्यंत आणि कायमस्वरूपी नोकरीचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत जीव गेला तरी हरकत नाही, काही केल्या आंदोलन मागे घेतलं जाणार नाही असा इशारा संस्थेचे अध्यक्ष गंगाराम मिनमिने यांच्यासह स्थानिक प्रकल्पग्रस्त व आंदोलनकर्त्यांनी दिला। दिवसेंदिवस या आंदोलनाची तीव्रता वाढत असताना रायगड जिल्हाधिकारी व रिलायन्स व्यवस्थापन आता नेमकी काय भूमिका घेणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं। दादा, काय नाव आपलं आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आपण आमरण उपोषणाला बसलेले आहात आणि गेल्या अनेक वर्षापासून कायमस्वरूपी नोकरीसाठी हा लढा आहे। काय सांगाल, काय परिस्थिती आहे, कोण कमी पडतोय, प्रशासन, व्यवस्थापन की काय, कुठे उदासीनता दिसून येते? नमस्कार, माझं नाव संजय कुथे, मी भूमिपुत्र प्रकल्प सामाजिक संस्थेचा सदस्य आहे। गेली कित्येक वर्ष म्हणजे तब्बल 5 वर्ष हा संघर्ष सुरू आहे। या संघर्षामध्ये प्रत्येक वेळी भूमिपुत्रांची न्यायाला पूर्णपणे गवसणी घातल्यानंतर सुद्धा दिशाभूल करण्याचा प्रयत्न रिलायन्स व्यवस्थापनचे अधिकारी आणि कुठेतरी मला असं वाटतं की प्रशासनाचे अधिकारी सुद्धा करत आहेत। कारण माननीय मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये 24 जून 2025 रोजी ज्या निर्णयाला 324 लोकांना कंपनीत कामाला घेण्यासाठी जे काय आदेश देण्यात आले त्या आदेशांचा कुठेतरी प्रशासनसुद्धा पालन करताना दिसला नाही आणि रिलायन्स व्यवस्थापनसुद्धा कुठेतरी पालन करताना दिसले नाही। त्यानंतर पुन्हा एकदा आझाद मैदान मुंबई येथे तब्बल 4 महिने 10 दिवस उपोषण चालला। उपोषणाच्या अंतिम उद्योगमंत्री साहेबांच्या अध्यक्षतेखाली म्हणजे उदय सामंत साहेबांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक घेण्यात आली। त्या बैठकीमध्ये स्वतः रोजगार हमी मंत्री भरतशेठ गोगावले साहेब होते, दुसरे म्हणजे आमचे अलिबागचे आमदार महेंद्र दलवी साहेब होते, कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे साहेब होते, 4 जिल्हा परिषदचे सदस्य उपस्थित होते। उपस्थितांमध्ये अजून रिलायन्सचे वरिष्ठ अधिकारीसुद्धा होते। इवाना रिलायन्सचे CEO वंतारा ग्रुपचे काय CEO आहेत ते CEO सुद्धा त्या बैठकीला उपस्थित होते। भूमिपुत्रांचे पूर्ण सर्व कमिटी उपस्थित होती। एवढे मोठ्या संख्येच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीमध्ये सुद्धा एक चांगला निर्णय झाला होता की पुन्हा एकदा या लोकांचा पूर्ण कामावर रुजू करून घ्या। तरीसुद्धा कुठेशी तरी कंपनी व्यवस्थापन टाळाटाळ करण्याचा प्रयत्न करत आणि कंपनी व्यवस्थापन जी ठेकेदारी आहे ती ठेकेदारी आमच्यावर लादण्याचा प्रयत्न करण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहे। तरी आम्ही ती ठेकेदारी स्वीकारत नाही आहोत।
आणि त्या ठेकेदारी न स्वीकारल्यामुळं आज आम्हाला आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून आज आम्हाला कुठलंही सहकार्य लाभताना दिसत नाही आहे. कारण आज आम्ही त्याची आम्हाला आमच्या हक्काची नोकरी मिळत नसल्या कारणास्तव जे काही उपोषण करतोय, आज दुसरा दिवस उपोषणाला आहे, तरीसुद्धा 4 उपोषणकर्ते ज्यांची 2 उपोषणकर्त्यांची प्रकृतीसुद्धा खालावलेली आहे, तरीसुद्धा ते आमची दखल घ्यायला इथंशी सुद्धा फिरकत नाही आहेत. कलेक्टर कार्यालय बाहेर उपोषण चालू आहे, तरीसुद्धा ते इथं येत नाही आहेत. त्याची एक शोकांतिका वाटते की आमच्या कुठेतरी प्रशासनाचं सुद्धा दुर्लक्ष आहे. तरी येथील जे काही आमचे स्थानिक आमदार खासदार असतील किंवा इतर कोणी आमचे नेते असतील, हे देखील आम्हाला सहकार्य करण्याचा कुठेही प्रयत्न करत नाहीत. कारण असं आम्हाला हल्ली असं वाटायला लागलं आहे की कुठेची तरी रिलायन्स व्यवस्थापन ही हुकुमशाहीच्या बलावरती पूर्णपणे मिळालेल्या न्यायाला तिरांजली देण्याचा प्रयत्न करत आहे. धन्यवाद. दादा, काय नाव आपलं आणि एकूणच आपण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आमरण उपोषण करताय, काय परिस्थिती आहे सध्या, उपोषणकर्त्यांची काय अवस्था आहे? काय नाव आपलं? माझे नाव गंगाराम माया मिनमिने, भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आहे. आम्ही 24 जून 2025 रोजी माननीय सुजाता मॅडम मंत्रालय मुंबई येथे मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये असे आदेश दिले, 324 प्रकल्पग्रस्त कायमस्वरूपी नोकरीत घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी रायगड यांना देऊन असताना तिथे जवळजवळ आम्हाला चालढकल करत असल्यामुळे आम्ही 2 जून 2026 रोजी प्रकल्पग्रस्तांचा आमरण उपोषण घेण्यात आलेलं आहे. परंतु त्याच्यावर जिल्हाधिकारी आमच्या आणि प्रांत लक्ष टाकत नाही आणि अजून फिरकले सुद्धा आलेत नाही. धन्यवाद. सर, काय नाव आपलं आणि आपण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आमरण उपोषण करत आहात, काय नेमकी आपली मागणी आहे, काय नाव आपलं? नमस्कार, सुरेश कोकाटे. नागोठणा रिलायन्स कंपनीने 324 प्रकल्प असताना नोकरी देण्यासाठी दिनांक 2 जून 2026 रोजी जिल्हाधिकारी रायगड अलिबाग येथे 4 प्रकल्पग्रस्तांचे आमरण उपोषण चालू केलेलं आहे. आजचा दुसरा दिवस आहे. 4 आमरण उपोषणकर्त्यांची तब्येत ढासळलेली असताना देखील रायगडचे जिल्हाधिकारी, प्रांत पेन, प्रांत तहसीलदार, नागोठणे रिलायन्स कंपनीची मॅनेजमेंट फिरकून देखील बघितलेलं नाही. एकंदरीत टालाटाल. यामध्ये दिनांक 24 जून 2025 रोजी मुख्य सचिव सौमिक मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली 324 प्रकल्पग्रस्तांना नोकरी देण्याचे निकाल दिले होते. परंतु रायगडचे जिल्हाधिकारी किसन जावले साहेब यांनी त्याची अंमलबजावणी केलेली नाही. एकंदरीत टालाटाल. पुन्हा एकदा 25/4/90 माननीय शरद पवार मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये 690 प्रकल्पग्रस्तांना नोकरी दिलेली आहे. यापैकी 600 प्रकल्पग्रस्त कामगार रिटायर झालेले आहेत. त्या जागेवर 324 प्रकल्पग्रस्तांना नोकरी देण्यास कोणतीही हरकत नाही. तसेच नवीन PVC प्लास्टिक कंपनी बेन्सी हद्दीमध्ये रिलायन्स कंपनीने 600 एकरामध्ये भराव करून फॅब्रिकेशन कामं चालू केलेली आहेत. त्याच्यामध्ये 11,000 कामगारांची गरज आहे. मात्र तेथे देखील 324 प्रकल्प असताना घेण्यासाठी कोणतीही हरकत नाही. एकंदरीत रिलायन्स कंपनीची टालाटाल आहे. तसेच 17 जून 2026 रोजी माननीय उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये कायमस्वरूपी नोकरी देण्यासाठी चर्चा झाली. चर्चेमध्ये माननीय महेंद्र दलवी साहेब आमदार तसेच भरत गोगावले साहेब बैठकीला उपस्थित होते. त्याची देखील अंमलबजावणी रायगड जिल्हाधिकारी आणि रिलायन्स कंपनीने केलेली नाही. एकंदरीत फसवणूक आहे. तरी देखील रायगडचे जिल्हाधिकारी किसन जावले साहेब यांनी जोपर्यंत 324 प्रकल्पग्रस्तांना नोकरीचे जॉईंट कॉल देत नाही तोपर्यंत उपोषण चालूच राहील. तसेच नागोठणा रिलायन्स कंपनीचे प्रेसिडेंट शशांक गोयल यांनी 324 प्रकल्पग्रस्तांना कधी ड्युटीवर घेशा असे लेखी देत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही. धन्यवाद. व्हिडिओ रिपोर्टर धम्मशील सावंत, KTV न्यूज, रायगड. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 9833
72235011. त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या KTV न्यूजच्या ईमेल आयडीवर देखील संपर्क करता येईल.